शेतकऱ्यानं नायब तहसीलदाराच्या टेबलवर पैसे उधळल्याची घटना घडली आहे। कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप करत हे पैसे उधळ टाकले। शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 50,000 रुपये मागितल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला। बघितलं का? जर शेतकऱ्याला रस्ता खुला करायचा असेल तर अधिकाऱ्याला 50,000 रुपये द्यावे लागतील। मग हे अधिकारी 50,000 रुपये कशाचे घेतात? तर रस्ता खुला करण्याची। बापरे, जर अशी शोकांतिका या कृषी प्रधान देशामधील शेतकऱ्याची जर असेल तर यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार या अधिकारी लोक करतात हे आपल्याला बघणे गरजेचे आहे। कारण जर शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्यालाच त्याचा रस्ता खुला करण्यासाठी, फक्त दळणवळणासाठी रस्ता खुला करण्यासाठी जर त्याला 50,000 रुपये मोजावे लागत असेल तर अहो साहेब, या 4 एकरामध्ये सुद्धा 50,000 रुपयाचा माल त्या शेतकऱ्याला निघत नाही आणि तुम्हाला 50,000 रुपये देऊन त्याला काय फाशी घ्यायची आहे का? अहो, तुम्हाला 50,000 रुपयापासून ते 1,00,000 रुपयापर्यंत पगार असतो, तरी सुद्धा शेतकऱ्याच्या पैशावर तुमचा डोळा असेल तर तुमच्यासारखा फ्रॉड अधिकारी आणि तुमच्यासारखा निर्लज्ज अधिकारी जर या सिस्टम मध्ये असेल तर शेतकऱ्याचे असेच हाल राहणार आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारचा या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की ही जर खुर्ची चांगल्या व्यवस्थेसाठी जर चालली नाही तर या खुर्चीचा अधिकार सुद्धा कोणाला नाही। त्यामुळे साहेब, जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करता येत नसेल तर तुम्ही या पदाचा राजीनामा देऊ शकता, पण अशा शेतकऱ्याच्या घामाच्या कष्टाचा पैसा जर तुम्ही या तुमच्या स्वतःचा वापर गिळण्यासाठी आणि पैसे खाण्यासाठी जर करत असाल तर यामध्ये चुकीचं आहे। आणि तुम्हाला एकच विनंती आहे की इथून पुढे अशा गोष्टी तुम्ही करू नका, नाहीतर तुमचा राजीनामा देऊ शकता साहेब। जय जवान जय किसान।